नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज तिळाचे लाडू करते. त्याच्यासाठी हे तीळ, सफेद तीळ 300 ग्राम घेतले, 100 ग्राम डाळ, 100 ग्राम शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ आणि या 2 छोट्या वाट्या खोबरं, सुकं खोबरं. ते किसून एकत्र करणार आणि मग ह्याचे लाडू तयार करणार. आणि हा हलवा फुटाणे याच्यासाठी म्हणजे तिळगुळाच्या लाडू बरोबर हा फुटाणे म्हणजे देते वेळी. चला तर मग सुरू करूया लाडू बनवायला. हे बघा, सगळं तीळ, शेंगदाणे, थोडं तीळ भाजून घेतले, नंतर शेंगदाणे थोडे क्रश केले आणि टाकले. परत चण्याची डाळ पण थोडीशी मिक्सरला लावून थोडीशी बारीक आणि जाडसर अशी केली. आणि ओलं खोबरं, सुकं खोबरं होतं ते बारीक किसलेलंच होतं, त्यामुळे ते काय मिक्सरला लावायची गरज नाही, ते तसंच टाकलं. आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकणार आणि वेलची टाकणार. आणि आता डायरेक्ट हा अर्धा किलो हे झालं सामान, त्याला अर्धा किलो गूळ बरोबर अगदी होते लाडू. अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेऊन. चला तर मग सुरुवात करूया पाक बनवायला. हे बघा, चिकीचं गूळ आहे, तर ते आता त्याचा पाक बनवते. एक तारी पाक बनवणार, त्यामुळे जास्त असे कडक होत नाहीत. दाखवते तुम्हाला कसं. हे बघा, पाक होतोय तयार. हे बघा, आता पाक तयार झाला. आता हे त्याच्यात ढवळून घेते. हा बघा, असा एक तारी पाक तयार झाला. हा बघा, दिसला? हा असा एक तारी पाण्यामध्ये टाकल्यावर हा असा हे झाला. आता याचे लाडू करायचे. हे बघा,